विचारलं पाहिजे होतं ना. आणि म्हणून मी बोलतो, मी माननीय मुख्यमंत्र्यांना, आम्हाला ही गावं 14 गाव आमच्यात नको आहेत. माननीय मुख्यमंत्री नाईक साहेब, आता ही निवडणूक लागली, आता निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर ही गावं आपण बाहेर काढू. गावं निश्चित बाहेर निघतील. आणि ती बाहेर काढण्यासाठी गणेश नाईक आपल्या आयुष्याचे पुन्हा काम तिथे कामाला लावेल. कारण त्या गावांचे जसे बाबा ती लोक आमचीच आहेत, परंतु त्या कुणाच्या तरी लढीतून निर्माण झालेल्या गोष्टीचा बोज आमच्या नव्याण्णव जनतेवर का आम्ही टाकू. तिथला विकास करायचा तर 6,000 कोटीची आता दरवर्षीला आणखी वाढत जाईल. ती कुर्ल्याची अख्खी भंगारची सगळी कंपनी तिथे गेलेली आहे. संपूर्ण कुर्ला तिथे गेलेला आहे. तिथलं पाणी शुद्ध होतं, परंतु त्या सगळे केमिकल या सगळ्या गोष्टी केल्या, तिथल्या जमिनीतलं पाणी खराब झालेलं आहे. मी त्याची अट टाकली होती की त्या सगळ्या अनधिकृत असलेल्या गोष्टी काढून द्याव्यात, सरकारी गुरुचरण्यात त्या महापालिकेत ताब्यात देण्यात याव्यात. आता आज परिस्थिती काय असेल, अख्खा डोंगर उभा आहे. जर का उजवीकडून डावीकडून यायचं असेल, ठाणे महापालिकेतले वॉर्ड क्रॉस करून यायला लागतात.